प्रसिद्ध रशियन कथाकार लेखक लिओ टॉल्स्टॉय यांची नृत्य समारंभानंतर ही कथा. तुम्ही म्हणालात की काय चांगलं काय वाईट ते मनुष्य स्वतःच ठरवू शकत नाही. सगळं काही आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. परिस्थिती माणसाला घडवते. पण मला असं वाटतं की एखादी घटना फार महत्त्वाची असते. मी स्वतःवरूनच हे सांगतोय. सर्वांच्या लाडक्या इव्हान वासिलेविचने अशा तऱ्हेने बोलायला सुरुवात केली. आमच्यामध्ये असं बोलणं चाललं होतं की जर स्वतःची उन्नती साधायची असेल तर आपल्या भोवतीची परिस्थिती अगोदर बदलली पाहिजे. हे ऐकून त्यांनी वरील उद्गार काढले. खरं तर चांगलं काय आणि वाईट काय हे स्वतःला ठरवता येत नाही असं आमच्यापैकी कोणीच म्हणालं नव्हतं. पण इतरांच्या बोलण्यामुळे आपल्या मनात उत्पन्न झालेल्या विचारांना स्वतःच उत्तर देण्याची व त्यानुसार आपल्या आयुष्यातले प्रसंग वर्णन करून सांगण्याची इव्हान वासिलेविचना खोड होती. कित्येकदा असे प्रसंग वर्णन करून सांगताना आपण कशाविषयी बोलत होतो हे सुद्धा ते विसरून जात. परंतु ते अतिशय मनापासून व प्रामाणिकपणे बोलत. आताही त्यांनी तेच केलं. मी स्वतःबद्दलच सांगतो. माझं आयुष्य अशा तऱ्हेने घडलं त्याला आजूबाजूची परिस्थिती नाही तर वेगळाच एक प्रसंग कारणीभूत झाला. आम्ही विचारलो कोणता प्रसंग? फार मोठी लांबलचक गोष्ट आहे ती. नीट समजावी म्हणून खूप काही सांगत बसावं लागेल. सांगा की मग. इव्हान वासिलेविच विचारात पडले. मग त्यांनी मान हलवली व म्हणाले, होय, एका रात्रीमुळे. रात्र कसली? सकाळच म्हणा. माझं संपूर्ण जीवन बदलून गेलं. असं काय घडलं? झालं असं की मी जबरदस्त प्रेमात पडलो. प्रेमात तर मी खूपदा पडलोय. पण हे माझं सर्वात खरं प्रेम होतं. जुनी गोष्ट आहे ही. आता तिच्या मुलींची सुद्धा लग्न झालेली आहेत. ती म्हणजे बी वारेंका बी. ती म्हणजे बी वारेंका बी. इव्हान वासिलेविचनी हे आडनाव सांगितलं. वयाच्या 50शीतही ती सुरेख दिसत होती. पण लहानपणी 18व्या वर्षी तर ती कमालीची सुंदर दिसत होती. उंच सडसडीत डौलदार आणि राजेशाही. होय, अगदी राजेशाही. जणू आपल्याला फक्त तसंच उभं राहता येत असावं अशी ती अगदी ताठ उभी असायची. डोकं किंचित मागे झुकलेलं. त्यामुळे जरी ती बारीक असली, अगदी हडकुळी वाटावी अशी बारीक असली तरी तिचं सौंदर्य व तिची उंची यांना तो ताठपणा अगदी राजेशाही बनवून टाकायचा. जर तिचं हास्य मोहक प्रेमळ नसतं, जीवनीवर हसू विलसत नसतं, जर तिचे डोळे चमकदार नसते किंवा जर ती इतकी गोड आणि तरुण नसती तर त्या राजेशाहीपणाला सर्वजण बिचकलेच असते. वा, इव्हान वासिलेविच काय वर्णन करतात. काहीही केलं तरी ती खरोखर कशी होती हे तुम्हाला समजेल असं वर्णन मला करता येणंच शक्य नाही. पण त्याचं काही विशेष नाही. जो प्रसंग मला तुम्हाला सांगायचा आहे तो 40च्या दशकात घडला. त्यावेळी मी एका प्रांताच्या गावातल्या विद्यापीठात शिकत होतो. आता ही गोष्ट चांगली की वाईट ते मला माहीत नाही. पण त्या सकाळी आमच्या विद्यापीठात अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्याही तऱ्हेची कला क्रीडा मंडळ वगैरे नव्हती किंवा कसले तात्विक सिद्धांत सुद्धा नव्हते. आम्ही सगळे तरुण होतो आणि तरुण वयाला साजेसं जीवन जगत होतो. अभ्यास करत होतो आणि मौजमस्ती करत होतो. मी एकदम खुशमिजाज आणि मस्तीखोर होतो. शिवाय पैसेवालाही होतो. माझा एक दुडक्या चालीचा एकदम तेज घोडा होता. मी तरुण सरदार कन्यांना बरोबर घेऊन डोंगर उतारांवर रपेटीला जायचो. या काळी स्कीइंग तितकंसं लोकप्रिय नव्हतं. मित्रांबरोबर भरपूर प्यायचो. त्या काळी आम्ही शॅम्पेनशिवाय दुसरं काहीही पीत नसू. जेव्हा पैसे नसतील तेव्हा काहीच प्यायचो नाही. पण आजकालच्या सारखं वोदका आम्ही कधी प्यायचो नाही. वोडका एक रशियन मद्य.
माझ्या आवडीची मुख्य गोष्ट म्हणजे पार्ट्या आणि नृत्यारंभ. माझ्या आवडीची मुख्य गोष्ट म्हणजे पार्ट्या आणि नृत्य समारंभ. मी चांगला नाचायचो आणि दिसायलाही मी काही वाईट नव्हतो. आमच्यापैकी एक जण त्यांचं बोलणं तोडत म्हणाली, इतकं काही विनयानं बोलायला नको बरं का. आम्ही तुमचं दागुरोटिप छायाचित्र पाहिलं आहे नुसतंच. दागुरोटिप म्हणजे दागुरोटिप बनावटीचा सर्वात जुना 1840च्या सुमारास तयार करण्यात आलेला कॅमेरा. नुसतंच दिसायला वाईट नव्हतो इतकंच नाही काही, तुम्ही चांगले देखणेच होतात. देखणा तर देखणा, त्याचं काही विशेष नाही. सांगायची गोष्ट अशी की माझ्या त्या जोरदार प्रेम प्रकरणाच्या काळात मास्लेनित्साच्या शेवटच्या दिवशी, मास्लेनित्सा म्हणजे हिवाळ्याच्या अखेरीला येणारा रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचा एक सण, तर मात्सेलनिसाच्या शेवटच्या दिवशी प्रांताधिकाऱ्याकडे बॉल नृत्याचा कार्यक्रम होता. हा प्रांताधिकारी मोठा उदार, श्रीमंत अन आतिथ्यशील म्हातारा होता. शिवाय दरबारात त्याला चांगला मानाचा हुद्दा होता. तशीच उदार असलेली त्याची बायको सर्वांचं चांगलं स्वागत करत होती. तिच्या डोक्यावर हिऱ्याचं शिरोभूषण होतं. तिने अंगात जांभळ्या रंगाचा मखमलीचा पोशाख घातला होता. त्याच्या खोल गळ्यातून दिसणारे तिचे अनावृत्त खांदे आणि वक्षस्थळ राणी एलिझावेता पित्रोवनाचे चित्रात जसे असतात तसे पांढरे फटक, फुगीर अन सुरकुतलेले दिसत होते. नृत्य समारंभ छान झाला. दिवाणखाना सुंदर होता. जमीनदाराच्या नोकरांचा वाद्यवृंद होता. गायक होते. त्या काळचे शौकीन जमीनदार कुळांचे वाद्यवृंद कसे पदरी बाळगत ते विख्यातच आहे. जेवण उत्कृष्ट होतं आणि शॅम्पेनचे पाट वाहत होते. मला शॅम्पेन मनापासून आवडत असली तरीही मी ती प्यायलो नाही, कारण मला मद्याची नव्हे तर प्रेमाचीच नशा चढली होती. नृत्य मात्र मी अगदी थकून जाईपर्यंत केलं. मी क्वाड्रिल नाचलो, वॉल्ट्स नाचलो, पोल्का नाचलो. जेवढे जास्तीत जास्त नाचता येतील तेवढे नाच मी वॉरेनका बरोबर नाचलो. तिने गुलाबी रंगाचा कमरबंद असलेला पांढरा पोशाख केला होता. तिच्या अगदी कृश वाटणाऱ्या टोकदार कोपरांपर्यंत आलेले पांढरे शुभ्र मुलायम चामड्याचे हातमोजे तिच्या हातात होते. पायात सफेद मखमली चढाव होते. माजूरका नृत्याच्या वेळी मात्र मला तिच्यापासून दूर व्हावं लागलं. इंजिनिअरिंग कोरमधल्या अतिशय किळसवाण्या अनिसिमवनने तिला आल्या आल्या माजूरकाचं आमंत्रण दिलं. याबद्दल मी आस्थागायक त्याला माफ केलं नाही. मी येता येता वाटेत केश कर्तनालयात आणि हातमोजे आणायला गेलो होतो, त्यामुळे मला उशीर झाला. म्हणून मग माजूरका मी तिच्याबरोबर नाही तर दुसऱ्या एका जर्मन मुलीबरोबर नाचलो. ह्या अगोदर मी या जर्मन मुलीच्याही थोडा पाठीमागे होतो. ह्या अगोदर मी या जर्मन मुलीच्याही थोडा पाठीमागे होतो. पण त्या दिवशी संध्याकाळी मी तिच्याकडे जवळपास दुर्लक्षच केलं. तिच्याशी बोललो नाही की तिच्याकडे बघितलं नाही. मला फक्त गुलाबी कमरबंद बांधलेली पांढऱ्या शुभ्र पोशाखातली शेलाटी आकृती अन तिचा उजळणारा, हसणारा, खळ्या पडणारा चेहरा आणि तिचे प्रेमळ सुरेख डोळे दिसत होते. केवळ मीच नाही तर सगळेच जण तिच्याकडे बघत होते, तिचं कौतुक करत होते. पुरुष आणि स्त्रियाही. सर्व स्त्रियांना तिने जरी झाकळून टाकलं होतं तरी सुद्धा तिच्यावरून नजर काढू शकत नव्हत्या. खरं बोलायचं तर मी माजूरका तिच्यासोबत नाचत नव्हतो तरीही प्रत्यक्षात आम्ही जवळजवळ सगळाच वेळ एकत्र नाचत होतो. ती न लाजता सगळं दालन ओलांडून सरळ माझ्या दिशेने आली. आमंत्रणाची अपेक्षाच नसल्याने मी गडबडलो. माझ्या हुशारीबद्दल आभारादाखल तिने
स्मित हास्य केले. नाचता नाचता आम्ही जेव्हा तिच्या जवळ गेलो तेव्हा माझा डाव तिच्या लक्षात आला नाही व आपला हात दुसऱ्याच्या हातात देताना तिने आपले कृश खांदे उडवले आणि माझ्याकडे बघून तिने एक दयाळू सांत्वनपर स्मित केलं. जेव्हा माजूरकाची गत बदलून वॉल्स सुरू झाला तेव्हा बराच वेळ मी तिच्याबरोबर वॉल्स नाचलो. ती धापा टाकत हसत हसत मला म्हणायची वन्स मोर, की मी पुन्हा वॉल्सच्या गिरक्या घेऊ लागायचो. माझी स्वतःच्या शरीराची जाणीवच हरपली. हे ऐकून पाहुण्यांपैकी कोणीतरी म्हणाले, बरी जाणीव नसेल. मला वाटतं जाणीव बिणीव सगळी असणार. जेव्हा तिच्या कमरेभोवती विळखा घातला तेव्हा स्वतःच्याच काय पण तिच्याही शरीराची चांगली जाणीव झाली असणार तुम्हाला. इव्हान वात्सल्येविचचा चेहरा एकदम लालबुंद झाला अन ते रागावून एकदम जोरात म्हणाले, तुम्ही आजकालची तरुण मंडळी ही अशी आहात. तुम्हाला शरीराशिवाय दुसरं काही दिसत नाही. आमच्या काळी असं नव्हतं. जेवढं आमचं प्रेम जास्त तेवढी प्रेसी जास्त अशारीर व्हायची. हल्ली तुम्ही फक्त पायांकडे बघता, घोट्यांकडे बघता, अजून काय बघता देव जाणे. ज्या बाईच्या प्रेमात तुम्ही असता तिचे कपडे तुम्ही मनातल्या मनात उतरवता. एक चांगला लेखक होता अल्फोन्स कार. माझं मात्र त्यानं म्हटल्याप्रमाणे आहे. माझी प्रेमपात्रे सतत चिलखती कपडे घातलेली असत. आम्ही असे मनातल्या मनात कपडे उतरवत तर नव्हतोच, पण बायबलमधल्या नोहाच्या दयाळू मुलाप्रमाणे नग्नता झाकायला बघत होतो. तुम्हाला काय समजणार म्हणा हे. आमच्यापैकी एक जण म्हणाला, त्याचं काही ऐकू नका. पुढे काय झालं तर असा मी तिच्याबरोबर बराच वेळ नाचत राहिलो. वेळ कसा गेला ते मला कळलंच नाही. नृत्य समारंभात शेवटी जसं होतं तसंच वाद्यवृंद कंटाळल्यागत माजूरकाची एकच गत पुन्हा वाजवत होता. नाचणाऱ्यांचे आईबाप दिवाणखान्यात मांडलेल्या पत्त्यांच्या टेबलावरून उठू लागले होते. आता जेवणाची वेळ होती. जेवण मांडायला नोकर चाकर धावत होते. पहाटेचे 3 वाजले होते. मला शेवटची काही मिनिटं सत्कारणी लावायची होती. मी पुन्हा तिला आमंत्रण दिलं आणि निदान 100व्यांदा दालनात गिरक्या घेऊ लागलो. मी तिला तिच्या जागेकडे घेऊन जाताना म्हणालो, मग जेवणानंतरचा क्वाड्रिल नाच माझ्याबरोबरच ना? बघू, मी घरी गेले नाही तर. ती हसून म्हणाली. मी म्हटलं, मी जाऊ देणार नाही. मला जरा पंखा द्या, अशी तिनं विनंती केली. वाईट वाटतंय द्यायला. साधा पांढऱ्या रंगाचा स्वस्तातला पंखा तिच्या हातात देत मी म्हणालो. तिने पंख्याला लावलेलं एक पीस तोडलं आणि मला देत ती म्हणाली, हे घ्या, म्हणजे मग तुम्हाला वाईट वाटायला नको. मी ते पीस घेतलं व माझा आनंद आणि कृतज्ञता नजरेनेच तिच्यापर्यंत पोहोचवली. मी केवळ उल्लसित आणि संतुष्ट नव्हतो तर अतिशय आनंदात होतो. मी धन्य झालो होतो. मी मंगलप्रत होतो. मी नव्हतोच तर कुठला तरी अलौकिक जीव होतो, ज्याला अमंगळ म्हणजे काय ते माहीतच नाही आणि ज्याला केवळ मंगलच करता येतं असा जीव. ते पीस मी हातमोज्यात दडवलं आणि उभा राहिलो, पण तिच्या शेजारून माझा पाय निघेना. ती मला म्हणाली, बघा पप्पा नाच करायला बोलवतायत. तिने आपल्या उंच धिप्पाड वडिलांकडे अंगुली निर्देश केला. लष्कराधिकारी असलेल्या तिच्या वडिलांनी कोटावर चांदीची मानचिन्हे लावली होती. यजमानीनबाई आणि इतर स्त्रियांबरोबर ते दालनाच्या दरवाजात उभे होते. वारेंका, इकडे या. हिऱ्याचे शिरोभूषण घातलेल्या आणि राणी एलिझाबेथासारखे खांदे असलेल्या आमच्या यजमानीने तिला आवाज दिला. वारेंका दालनाच्या दाराकडे गेली. तिच्या पाठोपाठ मीही गेलो. माय डिअर, तुमच्याबरोबर नृत्याची थोडी पावलं टाकायला वडिलांचं मन वळवा बरं प्लीज. प्योतर व्लादिस्लाविच, असं म्हणून यजमानीने लष्कराधिकाऱ्याकडे रोख केला. वारेंकाचे वडील देखणे, भारदस्त, उंच आणि वयाच्या मानाने उत्साही दिसत होते. त्यांचा चेहरा खूप लाल गुलाबी होता. त्यांच्या
बाकदार अन सफेद मिशा पहिल्या निकोलस झार सारख्या होत्या. त्यांच्या कानाकडे वळलेल्या अन पांढऱ्याच गलमिशा व कल्ले व्यवस्थित विंचरून कानशिलावर बसवले होते. त्यांच्या चमकदार डोळ्यांत आणि ओठांवरही मुलीप्रमाणेच प्रेमळ आनंदी हसू होतं. त्यांची अंगकाठी उत्तम होती. सैनिकाप्रमाणे ताणलेल्या त्यांच्या रुंद भरधाव छातीवर मोजकीच पदकं लटकत होती. त्यांचे खांदे ताकदवान आणि रुंद होते, तर पाय सडपातळ होते. झार निकोलसच्या तालमीत तयार झालेल्या जुन्या काळच्या वरिष्ठ लष्कराधिकाऱ्यासारखं त्यांचं रूप होतं. आम्ही दारापाशी पोहोचलो तेव्हा वारेन्काच्या वडिलांनी मी नृत्य कसं करायचं ते विसरलो असं म्हणून नाच करायला नकार दिला. मात्र त्याचवेळी त्यांनी एका हाताने कमरेच्या डाव्या बाजूला लटकणारी तलवार पट्ट्यातून सोडवली आणि बाजूला उभ्या असणाऱ्या तरुण तत्पर कनिष्ठ अधिकाऱ्याच्या हातात दिली. सगळं रीतसर पाहिजे असं हसून म्हणत त्यांनी उजव्या हातात कातडी हातमोजा चढवला. मुलीचा हात हातात घेऊन समेची वाट पाहत ते गिरकी घेण्याच्या तयारीत उभे राहिले. माजूरकाची गत सुरू होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली अन मग एक पाऊल आपटत दुसरं उचलत त्यांनी नृत्य सुरू केलं. त्यांची उंची, अवजड अंगकाठी कधी सावकाश संतपणे तर कधी टाचा आपटवत पावलांचा आवाज करत दालनात झरझर गिरक्या घेऊ लागली. वारेन्काची डौलदार आकृती त्यांच्या सोबत जणू पोहत असावी अशी विहरताना दिसू लागली. तिची पांढऱ्या मखमली चढावातली लहानशी पावलं अगदी तालात मागे पुढे होत होती. ह्या जोडीच्या प्रत्येक हालचालीकडे अख्खं दालन पाहत होतं. मी त्यांच्याकडे केवळ आस्वादकपणे नव्हे तर पराकोटीच्या स्नेहार्दपणे पाहत होतो. विशेषतः तिच्या वडिलांच्या बुटांनी मला अगदी भावाकुल करून टाकलं होतं. बुटांच्या कड्या दुमडून चुरगळू नयेत म्हणून त्यांना पट्टी लावली होती. बूट चांगल्यापैकी वासराच्या चामड्याचे होते. आधुनिक फॅशनचे नाही तर जुन्या पद्धतीचे, निमुळत्या चौकोनी टोकांचे आणि बिना टाचांचे. सैन्यातल्या बूट बनवणाऱ्या कारागिराने ते बनवल्याचं अगदी स्पष्टपणे कळत होतं. मी मनाशी म्हणालो, बहुधा लाडक्या लेकीची हौसमौज पुरवायला तिला कपडे दत्ते करता यावेत याकरता ते नव्या फॅशनचे बूट न घालता असे घरगुती बनावटीचे बूट घालत असणार. त्यामुळेच या चौकोनी टोकाच्या बुटांनी मला अगदी भारावून टाकलं. पूर्वी ते छान नाचत असावेत, पण आता त्यांचं शरीर अवजड झालं होतं. ज्या सुंदर अन चपळ हालचाली करायला ते बघत होते त्या करण्या इतके त्यांचे पाय लवचिक राहिले नव्हते. तरीही त्यांनी 2 फेऱ्या व्यवस्थित केल्या. दोन्ही पाय बाजूला फाकवून पुन्हा चटकन जवळ आणताना ते अडखळले आणि एका गुडघ्यावर पडले. तसं तिने हसून त्यांनी धरलेला तिच्या पोशाखातला घोळ नीट केला आणि त्यांच्या भोवती एक छानशी गिरकी घेतली. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. थोड्याफार कष्टाने उठून उभं राहत त्यांनी मुलीचा चेहरा प्रेमाने ओंजळीत धरला व तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं. मग मी तिच्याबरोबर नृत्य करत होतो असं वाटून तिला हाताला धरून ते माझ्या जवळ आले. मी तिचा जोडीदार नाही असं मी सांगितलं. असू दे, त्याने काही बिघडत नाही. आता तुम्ही तिच्याबरोबर नृत्य करा असं हसत हसत म्हणून त्यांनी तलवार पुन्हा कमरेला लटकवली. बाटलीतला एक थेंब ओतला की त्या पाठोपाठ जशी बाटलीतल्या द्रवाची धार सुरू होते तद्वतच वारेन्का बद्दलच्या प्रेमाने माझ्या हृदयातील इतके दिवस सुप्त असणारी प्रेम करण्याची क्षमता जणू मुक्त केली. माझ्या प्रेमाने मी जणू संपूर्ण जग कवेत घेतलं. हिऱ्याचं
शिरोभूषण घातलेल्या राणी एलिझाबेथासारख्या खानदानच्या माझ्या यजमानिनीवर मी आता प्रेम करत होतो. तिच्या नवऱ्यावर, तिच्याकडे आलेल्या पाहुण्यांवर, तिच्या नोकर चाकरांवर, अगदी माझ्यावर कडी करणाऱ्या इंजिनिअरिंग कोरमधल्या अनिसीमवर सुद्धा मी प्रेम करत होतो. घरगुती बनावटीचे बूट घालणाऱ्या आणि वारेंकासारखं प्रेमळ स्मित करणाऱ्या तिच्या वडिलांबद्दल माझ्या मनात एक खूप मृदू स्नेहाळ भाव होता. माजूरका संपला. यजमानांनी पाहुण्यांना जेवायला बोलावलं, परंतु वारेंकाच्या वडिलांनी त्याला नकार दिला. उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे असं सांगून त्यांनी यजमानांचा निरोप घेतला. वारेंकालाही ते घेऊन जातील म्हणून मी घाबरलो, पण ती आपल्या आईबरोबर मागे थांबली. जेवणानंतर मी तिच्याकडून ज्याचं वचन घेतलं होतं तो क्वाड्रिल नाच तिच्याबरोबर नाचलो. मी अपार आनंदात होतो. तरीही असं वाटत होतं की माझा आनंद आणखी वाढतच जातोय. आम्ही प्रेमाविषयी काहीही बोललो नाही. ती माझ्यावर प्रेम करते का हा प्रश्न मी तिला विचारला नाही अन स्वतःलाही विचारला नाही. मी तिच्यावर प्रेम करतो एवढं मला पुरेसं होतं. मला भीती फक्त एकाच गोष्टीची होती, ती म्हणजे माझ्या या आनंदावर विरजण पडतं की काय. मी घरी आलो, कपडे उतरवले आणि झोपावं असा विचार केला, पण ते अजिबातच शक्य नाही असं माझ्या लक्षात आलं. माझ्या हातात तिने दिलेलं तिच्या पंख्यातलं पीस होतं. घरी जाताना मी तिच्या आईला आणि नंतर तिला जेव्हा घोडागाडीत बसवलं तेव्हा तिनं माझ्या हातात दिलेला हातमोजाही माझ्या हातात होता. पण मी पापणीही न लवता या गोष्टींकडे पाहत राहिलो. जेव्हा दोन जोडीदारांतून निवड करताना तिने माझा कल ओळखून आपल्या गोड आवाजात मला विचारलं, हो ना, आणि आपला हात माझ्या हातात दिला, तो क्षण माझ्या डोळ्यांपुढे उभा राहिला. मला तिचा आवाजही ऐकू आल्याचा भास झाला. तर कधी जेवताना तिनं शॅम्पेनच्या प्याला ओठांशी नेण्याचं अन माझ्याकडे तिरप्या नजरेनं प्रेमळ कटाक्ष टाकल्याचं दृश्य माझ्या डोळ्यांपुढे तरळू लागलं. वडिलांची अन तिची जोडी नाचताना माझ्या डोळ्यांपुढे वरचेवर येऊ लागली. वडिलांच्या भोवती ती लयबद्ध गिरक्या घेते आणि स्वतःचा व त्यांचा अभिमान वाटून ती प्रेक्षकांकडे आनंदाने कटाक्ष टाकते. त्या दोघांनाही मी आपसूक एकाच मृदू भारवलेल्या भावनेशी जोडून टाकतोय तो क्षण. मी जेव्हा माझ्या भावाबरोबर राहत होतो तो आता हयात नाही. माझ्या या भावाला उच्चभ्रू समाज अजिबात आवडायचा नाही आणि तो नृत्य समारंभांनाही जायचा नाही. तो त्यावेळेला विद्यापीठाच्या परीक्षेची तयारी करत होता. एकंदरच त्याच्या जीवनक्रमात खोट काढायला जागा नव्हती. मी आलो तेव्हा तो झोपला होता. उशीत घुसलेल्या फॅनेलच्या पांघरुणात अर्ध्याअधिक झाकलेल्या त्याच्या डोक्याकडे मी पाहिलं. मला प्रेमभराने त्याच्याबद्दल वाईट वाटलं, कारण जो आनंद मला लाभला होता तो त्याला ठाऊकही नव्हता आणि त्याच्याबरोबर वाटूनही घेता येणार नव्हता. आमच्या कुळगड्यांपैकी एक नोकर पितृषा मेणबत्ती घेऊन मला कपडे उतरवायला मदत करण्यासाठी म्हणून आला, परंतु मी त्याला जायला सांगितलं. त्याचा केस विस्कटलेला झोपाळलेला चेहरा मला इतका दयनीय वाटला की त्याने माझ्या काळजालाच हात घातला. आवाज न करण्याचा प्रयत्न करत चौड्यांवर चालत मी माझ्या खोलीत गेलो आणि बिछाण्यावर बसलो. छे, मी इतका आनंदात होतो की मला झोपणंच शक्य नव्हतं. शिवाय गरम खोलीत मला उकडायलाही लागलं होतं. अंगातला कोट न काढता मी हळूच बाहेरच्या खोलीत आलो. वरकोट घातला, बाहेरचं दार उघडून घराबाहेर गेलो. मी नृत्य समारंभाहून 5 वाजता निघालो होतो. घरी पोहोचून घरात थोडं बसून पुन्हा निघेपर्यंत 2 तास उलटले होते. त्यामुळे मी बाहेर पडलो तेव्हा उजाडलं होतं. अगदी
मासलेनिसाच्या वेळी असते तशी हवा होती. धुकं होतं. रस्त्यावरचं पाणचट बर्फ वितळत होतं आणि सगळ्या छपरांवरून ठिपकत होतं. वारेंका बी त्यावेळच्या गावाच्या एका टोकाला एका मोठ्या मैदानाजवळ राहत होती. मैदानाच्या एका टोकाला फिरण्यासाठी जागा होती आणि दुसऱ्या टोकाला मुलींची शाळा होती. आमची संपूर्ण रिकामी गल्ली ओलांडून मी हमरस्त्याला लागलो. इथे हळूहळू पादचारी आणि घसरगाड्यांतून ओंडके घालून डांबरी सडकेकडे घेऊन जाणारे हमाल दिसू लागले. रोगण लावलेल्या जोखडांखाली घोड्यांची ओली डोकी एका लयीत खालीवर होताना दिसू लागली. डोक्यावर गोंडपाटाची खोळ घेतलेले उंचच उंच बुटांतले गाडीतल्या ओझ्या शेजारून पाय घसपटवत जाताना दिसू लागले. धुक्यामुळे इमारती खूप उंच दिसू लागल्या. हे सर्व दृश्य मला अतिशय प्रिय आणि अर्थपूर्ण वाटू लागलं. त्यांच्या घरापासच्या मोकळ्या मैदानात मी शिरलो. फिरण्यासाठी जागा तिथे होती. त्या टोकापाशी मला काहीतरी मोठं काळं दिसलं आणि बासरीचा व ढोलाचा आवाज ऐकू आला. माझ्या मनात अव्याहतपणे संगीत गुंजत होतं. अधूनमधून माजूरकाची गत ऐकू आल्यासारखं वाटत होतं. पण हे संगीत मात्र वेगळं होतं. निष्ठुर वाटत होतं. चांगलं वाटत नव्हतं. हे काय असावं बरं, मी मनाशी म्हणालो व मैदानाच्या मधून जाणाऱ्या घसरड्या वाटेवरून आवाजाच्या रोखानं निघालो. 100-1 पावलं पुढे गेल्यावर मला धुक्यातून माणसांच्या अनेक आकृती ओळखू येऊ लागल्या. बहुधा ते सैनिक असावेत. नक्कीच लष्करी कवायत दिसते. माझ्या मनात विचार आला. हातात काहीतरी घेऊन माझ्या पुढेच चालणाऱ्या तेलकट कोट व टोपी घातलेल्या लोहारापाठोपाठ मीही तिकडे पोहोचलो. काळे कोट घातलेले सैनिक 2 रांगा करून समोरासमोर उभे होते व ते न थांबता तीच ती अप्रिय कर्णकटू सुरावट पुन्हा पुन्हा वाजवत होते. माझ्या जवळच थांबलेल्या लोहाराला मी विचारलं, काय करतायत हे लोक? लोहार संतापाने म्हणाला, पळून जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ताताराला हाकलतायत. तातार म्हणजे रशियाच्या दक्षिणेकडील व आग्नेयेकडील मंगोल वंशाचे मुस्लिम रहिवासी. तातार म्हणजे रशियाच्या दक्षिणेकडील व आग्नेयेकडील मंगोल वंशाचे मुस्लिम रहिवासी असे म्हणून सैनिकांच्या रांगेच्या दुसऱ्या टोकाकडे त्याने बघितलं. मी सुद्धा तिकडेच पाहू लागलो. 2 रांगांच्या मधून एक भयानकच गोष्ट आमच्या जवळ येताना दिसू लागली. कमरेपर्यंत उघडा माणूस आमच्या दिशेने येत होता. त्याला ओढत आणणाऱ्या 2 शिपायांच्या बंदुकांना त्याला बांधला होता. त्यांच्या शेजारून एक वरकोट व सैनिकी टोपी घातलेला उंच सैन्याधिकारी येत होता. त्याची चालण्याची लकब मला ओळखीची वाटत होती. संपूर्ण शरीर पुढे ओढत वितळणाऱ्या बर्फात पाय घसपटवत गुन्हेगार माझ्या दिशेने पुढे सरकत होता. दोहो बाजूंनी त्याच्या अंगावर तडाखे बसत होते. कधी तो पाठीमागे झुकतोय असं वाटलं की बंदूक धरून त्याला ओढणारा हकलणे म्हणजे झार पीटर द ग्रेटने अंमलात आणलेल्या लष्करी शिक्षेचा एक प्रकार. यामध्ये 100 ते 800 सैनिकांच्या रांगेतून वर वर्णन केल्याप्रमाणे कैद्याला तडाखे खात जावे लागत असे. पुष्कळदा त्याची परिणिती कैद्याच्या मृत्यूत होई. इसवी सन 1860च्या सुमारास ही शिक्षा रद्दबातल करण्यात आली. हाकलणे, ताताराला हाकलणे.
बंदूक धरून त्याला ओढणारा हवालदार त्याला पुढच्या बाजूला ढकलत होता. कधी तो पुढच्या बाजूला झुकतोय असं वाटलं की हवालदार त्याला खाली पडू न देता मागच्या बाजूला ओढत होता. त्यांच्यापासून अजिबात बाजूला न जाता तो उंच कडक लष्करी अधिकारी संथ गतीने चालत होता. तो अधिकारी म्हणजे तिचे वडील होते. गुलाबी चेहऱ्याचे, पांढऱ्या शुभ्र मिशा अन कल्लेवाले. प्रत्येक तडाख्याबरोबर जणू आश्चर्यचकित झाल्याप्रमाणे गुन्हेगार आपला वेदनेने पिळवटलेला चेहरा ज्या दिशेने तडाखा आला त्या दिशेला फिरवत होता. आपले पांढरे शुभ्र दात दाखवत तो पुन्हा पुन्हा काहीतरी म्हणत होता. जेव्हा ते आमच्या अगदी जवळ आले तेव्हा तो काय म्हणतोय हे मला नीट कळालं. तो बोलत नव्हता तर चिरकत होता, भाऊ दया करा, भाऊ दया करा. पण भावांना काही दया येत नव्हती. जेव्हा हे लटांबर अगदी माझ्या समोर आलं तेव्हा माझ्या समोरचा सैनिक खाडकन एक पाऊल पुढे झालेला आणि ताताराच्या पाठीवर त्याने काठीचा सपकन तडाखा ओढलेला मी पाहिला. तातार पुढे पडतच होता पण हवालदाराने त्याला सावरलं. मग तसाच तडाखा दुसऱ्या बाजूने आला, पुन्हा या बाजूने, मग पुन्हा त्या बाजूने. सैन्याधिकारी शेजारून जात होता, कधी आपल्या पावलांकडे पाहत होता, कधी गुन्हेगाराकडे बघत होता, मोठा श्वास घेत होता, गाल फुगवून ओठांचा चंबू करून फुंकर मारत होता. मी जिथे उभा होतो त्या जागेजवळून जेव्हा ही मिरवणूक गेली त्यावेळी 2 सैनिकांच्या मधून मला गुन्हेगाराची पाठ ओझरती दिसली. ती इतकी चिरफाळलेली, ओली, रक्ताळलेली आणि इतकी अनैसर्गिक दिसत होती की हा मनुष्यदेह आहे यावर विश्वासच बसू नये. माझ्या शेजारचा लोहार पुटपुटला, अरे देवा. वेदनेनं देह पिळवटलेला त्या मनुष्याच्या पाठीवर, जणू वेदनेने देह पिळवटलेल्या त्या मनुष्याच्या पाठीवर दोन्ही बाजूंनी तसेच तडाखे पडत राहिले. ढोल व बासरी तशीच वाजत राहिली. तशाच ठाम व संथ पावलांनी सैन्याधिकाऱ्यांची रुबाबदार आकृती गुन्हेगारा शेजारून जात राहिली. अचानक सैन्याधिकारी थांबला आणि झपकन एका सैनिकाजवळ गेला. थांब, दाखवतो तुला. नीट तडाखा लगवता येत नाही का? त्याचा संतापलेला आवाज माझ्या कानावर पडला. त्या लाल भडक पाठीवर आपली काठी पुरेशा शक्तीनिशी न मारणाऱ्या कमी वयाच्या कच्च्या दिलाच्या घाबरलेल्या सैनिकाच्या थोबाडात त्यानं आपल्या फरच्या हातमोज्यातल्या ताकदवान हाताने एक ठेवून दिली. नवीन काठ्या घ्या असं तो मागे वळून ओरडला आणि तेव्हा त्याची नजर माझ्याकडे गेली. त्यानं मला ओळख दाखवली नाही. रागारागाने धमकावल्यागत भुवया आकसून घेत तो घाईघाईनं वळला. मी एवढा शर्मिंदा झालो की कुठं बघावं ते मला कळेना. जणू काही एखाद्या जघन्य अपराध करतानाच मी पकडला गेलो होतो. मी मान खाली घालून घाईघाईनं घरी जाण्यासाठी वळलो. संपूर्ण वाटभर माझ्या कानांना तोच तो ढोलाचा ठेका आणि बासरीची शीळ नाहीतर भाऊ दया करा हेच शब्द ऐकू येत राहिले. कधी कधी सैन्याधिकाऱ्याचा उद्दाम चिडलेला आवाज ओरडताना माझ्या कानात घुमू लागला. थांब, दाखवतो तुला. नीट तडाखा लगवता येत नाही का? माझ्या काळजात जणू कळ उठत होती. मला उमासा आल्यागत होत होतं. त्यामुळे वाटेत मी अनेकदा थांबलो. मला वाटत होतं की त्या दृश्यामुळे उत्पन्न झालेल्या घृणेमुळे माझ्या पोटातलं सर्व काही उलटून पडणार. मी कसा घरी आलो, बिछाण्यावर कसा पडलो मला काही आठवत नाही. जरा डोळा लागायला लागला की मला तेच सगळं ऐकू यायचं, ते सगळं दिसायचं आणि मी दचकून जागा व्हायचो. माझ्या मनात विचार आला, बहुधा मला अजिबात माहीत नसलेलं काहीतरी त्याला माहीत आहे. त्याला काय माहीत आहे ते जर मला कळलं तर मी जे काय पाहिलं त्याचा अर्थ मला कळेल आणि मला त्याचा इतका त्रास होणार नाही. पण मी कितीही विचार केला
तरी सैन्याधिकाऱ्याला काय माहीत असावं ते माझ्या लक्षात येईना. मला पार संध्याकाळीच झोप लागली, ती सुद्धा मित्राकडे जाऊन. खूप पिऊन पूर्ण झिंगल्यानंतरच. तुम्हाला काय वाटतं, जी गोष्ट आपण बघितली ती वाईट होती असं मी तेव्हा ठरवलं? बिलकुल नाही. जर ही गोष्ट इतक्या ठामपणे अंमलात येत असेल आणि जर तिच्या आवश्यकतेविषयी कोणालाच काही संदेह नसेल तर या लोकांना नक्कीच असं काहीतरी माहीत असणार जे मला माहीत नाही. हा विचार करून मी ती गोष्ट काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण मी कितीही प्रयत्न केला तरी नंतरही ती गोष्ट काय हे मला कधीच कळलं नाही. ही गोष्ट काय ते न कळल्यामुळे मी अगोदर ठरवल्याप्रमाणे लष्करात जाऊ शकलो नाही. मी केवळ लष्करातच नोकरी करू शकलो नाही असं नाही, तर कुठेच कधीच नोकरी करू शकलो नाही. ते तर तुम्हाला दिसतच आहे. आमच्यापैकी एक जण म्हणाला, तुम्ही कुठेच काहीच काम केलं नाहीत हे तर आम्हाला माहिती आहे, पण जर तुम्ही नसता तर किती लोकांना कुठेच काहीच करता आलं नसतं, त्याबद्दल सांगा पाहू. त्यावर खरोखर हिरमसून इवान वासिल्येविच म्हणाले, हे अगदी वेडपटासारखं आहे. आम्ही विचारलं, मग प्रेमाचं काय? प्रेम? त्या दिवसापासून प्रेमाला ओहोटी लागली. जेव्हा जेव्हा ती आपल्या सवयीप्रमाणे चेहरा हसरा ठेवून विचारात गढून जायची तेव्हा तेव्हा मला सैन्याधिकाऱ्याच्या त्या चौकातल्या वागण्याची आठवण व्हायची. मला खूप अवघडल्यासारखं वाटायचं, वाईट वाटायचं. मी तिला भेटणं हळूहळू कमी केलं आणि प्रेमही असंच ओसरून गेलं. तर ह्या अशा असतात काही गोष्टी ज्यामुळे माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं, संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळते. आणि तुम्ही मात्र म्हणता असं म्हणून ते बोलायचे थांबले. नृत्य समारंभानंतर नावाची लिओ टॉल्स्टॉय यांची कथा येथे समाप्त.